नमस्कार नमस्कार. निरंजना न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. निरंजना न्यूजतर्फे मी पत्रकार मधुकर खरे, निरंजना न्यूजचा उपसंपादक. आज यशवंतनगर पंचायत समिती गणातील स्वप्नीलभाई गायकवाड हे भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उभे आहेत. स्वप्नीलभाई नमस्कार. नमस्ते. स्वप्नीलभाईंची मी थोडक्यात ओळख करून देतो. IT क्षेत्रात कार्यरत असलेला हा युवक स्वतः इंजिनियर असून फक्त समाजसेवेसाठी लाखो रुपयाच्या नोकरीला लात मारून इथे समाजसेवेसाठी आपल्या गावी आपल्या गणामध्ये स्थायिक होणारा हा युवक स्वप्नीलभाई, तुमचं आमच्या चॅनलच्या वतीनं हार्दिक स्वागत. मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही नोकरी सोडून राजकारण समाजकारण करताना आत्ता तुम्ही उमेदवारी घेतली भारतीय जनता पक्षाकडून. उमेदवारी घेण्याचं नेमकं कारण काय? निवडणुकीला उभं राहण्याचं नेमकं कारण काय सर? खरं तर यशवंतनगर गणामध्ये आज अनुसूचित प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालं आणि मी फार नशीबवान आहे असं मी समजतो. कारण मी सातत्याने मागच्या जवळपास 4 ते 5 वर्षांपासून या वाई तालुक्यामध्ये विविध आंदोलनांच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरिबांचे सामान्यांचे प्रश्न सोडवतो. मागच्या 2016 साली जी पंचायत समितीची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अनुसूचित जातीचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं होतं. माझी आई उभी होती. यस. आणि 2025-26ला पुन्हा एकदा या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आरक्षण जाहीर झालं. खरं तर हा फार दुर्मिळ योग आहे की या 10 वर्षामध्ये 2 वेळा या गणामध्ये अनुसूचित प्रवर्गाचं आरक्षण जाहीर झालं. मात्र कुठंतरी मी आजपर्यंत गोरगरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी मागच्या 4 ते 5 वर्षांपासून काम करतोय, तर कुठंतरी नियतीच्या किंवा देवाच्याही ते मनात होतं की या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन बघावी. आणि तेच मी खरं तर समजतो की कुठंतरी दैव योग आहे असं मी समजतो. कारण या मागच्या 4 ते 5 वर्षांपासून मी सामान्यांसाठी भरपूर काम केलेलं आहे आणि कुठंतरी आज त्याला न्याय मिळण्याच्या अनुषंगाने प्रक्रिया सुरू झालेली आहे असं समजतो. राहिला प्रश्न भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी करण्याचा, तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्या पक्षाचा माझे वडील जवळपास 4 दशकांपासून आमचं कुटुंब या चळवळीमध्ये काम करते. सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मागच्या 4 दशकांपासून या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतोय. नैसर्गिकरित्या रिपब्लिकन पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची मागच्या 12 वर्षांपासून युती आहे आणि या युतीच्याच माध्यमातून आज ही उमेदवारी मी या ठिकाणी करतोय. मला उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आणि त्या अनुषंगानेच ही सर्व प्रक्रिया पुढे सुरू आहे असं मी समजतो. उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षानं घेतला. तुमच्या उमेदवारीचं समर्थन पक्षानं केलं की इथल्या लोकांनी सुद्धा केलं? खरं तर तुम्हाला सांगतो, मी भरपूर काम केलेलं आहे. मी गोरगरिबांचे अनेक ज्वलंत प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आणि ते प्रश्न असे होते की आजपर्यंत कधी कुणी विचारही केला नव्हता की अशा गोष्टी सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या महसूल मंत्रालयाने आत्ताच 1 वर्षापूर्वी जेव्हा देशातील सर्वाधिक घरकुल ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मंजूर झाली आणि या प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलं मंजूर झाल्यानंतर आमच्या वाई तालुक्यामध्ये जवळजवळ 1800 घरकुल मंजूर झाले आणि महसूल विभागाने एक चांगला निर्णय घेतला की जेवढे घरकुल मंजूर झालेले शासनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा शासन निर्णय झाला. पण आता या शासन निर्णय जरी झाला असला तरी त्याची अंमलबजावणी ही मात्र कुठेही होताना दिसत नव्हती. मी त्यासाठी एक मोठं आंदोलन उभं केलं. अक्षरशः मी आमच्या कृष्णामाईच्या नदीपात्रामध्ये उतरून आमच्या भागातल्या सामान्य नागरिकांसाठी ते आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाला यश आलं आणि जवळपास 487 घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास अशी मोफत वाळू माझ्या त्या आंदोलनाला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने अशी अनेक आंदोलनं मी केलेली आहेत. त्याच्यामुळं पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विचार केला
कारण भागातल्या यशवंतनगर गणाबरोबरच वाई तालुक्यातल्या सामान्य माणसाच्या ची ही उमेदवारी आहे. प्रत्येक माणसाला असं वाटत होतं की आज यशवंतनगर गणातून भाईंनी या ठिकाणी प्रतिनिधित्व करावं आणि त्या पद्धतीची अपेक्षा लोकांची होती आणि पक्षाच्या सर्वेमध्ये पक्षाला हे दिसून आलं की माझी उमेदवारी ही येणाऱ्या काळामध्ये योग्य उमेदवारी असेल, जनसामान्यांची गोरगरिबांची उमेदवारी असणार आहे. त्यामुळे पक्षाने मला ती संधी दिली. क्या बात आहे, क्या बात आहे. मला सांगायला अभिमान वाटतोय आमच्या सर्व मतदारांना की RPIच्या अध्यक्ष जिल्ह्याचे अशोक बापू गायकवाड त्यांनी संपूर्ण जीवन समाजसेवेसाठी समर्पित केलं आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या कार्याला पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांचे चिरंजीव आत्ता आमच्या म्हणजे यशवंतनगर पंचायत समिती गणातील आपले उमेदवार स्वप्नील गायकवाड हे सुद्धा तेवढंच अगदी तारुण्यात एवढं मोठं कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल म्हणजे स्वप्नील गायकवाड यांच्या कार्याची दखल अख्ख्या महाराष्ट्रातील विविध माध्यमांनी, विविध प्रसार माध्यमांनी घेतलेली आहे. अगदी विविध इलेक्ट्रॉनिक चॅनलने घेतलेली आहे. म्हणजे आजपर्यंत एवढी आंदोलनं त्यांनी केली, सर्वसामान्य म्हणजे हजारो लोकांना न्याय मिळवून दिलाय आणि त्या स्वप्नील गायकवाड यांची मुलाखत आमच्या चॅनलतर्फे घेतोय याचा आम्हाला सर्वाधिक आनंद आहे. गायकवाड साहेब, पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुमचं नेमकं विकासाचं विजन काय आहे की ह्या गणामध्ये तुम्ही निवडून आल्यानंतर काय काय असे तुमच्या योजना आहेत किंवा काय काय स्वप्न पाहिलेली आहेत तुम्ही विकासाची ह्या गणाबद्दल? खरं तर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आज या गणामध्ये काम करत असताना. एक, या ठिकाणी असणारा मूलभूत सुविधा हा एक विषय राहणार आणि या ठिकाणी असणारा रोजगाराच्या प्रक्रियेला रोजगार निर्मिती हा दुसरा विषय राहणार. काही गोष्टी ह्या पंचायत समिती अधिकार कक्षेमध्ये येतात तर काही गोष्टी ह्या पंचायत समिती अधिकार कक्षेच्या बाहेरच्या असणार. मात्र ह्या दोन्ही करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि मी ते नक्की 100% करणार. आज पंचायत समिती अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावोगावी जर तुम्ही जाऊन बघितलं तर रस्त्यांचे, बंदिस्त गटारांचे फार मोठे प्रश्न आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्न असे आहेत जे महावितरणशी निगडित आहेत. या सर्व प्रश्नांवर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काम होणार. विशेष करून सर्वात महत्त्वाचं मला सांगावंसं वाटतं की अंतर्गत रस्ते आणि बंदिस्त गटारांच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात गावोगावी माझ्या गणामध्ये काम केलं जाणार. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या भागामध्ये सर्वात मोठ्या अडचणी अशा आहेत की आमचा भाग हा डोंगर कपाऱ्यातला भाग आहे. निसर्गाने संपन्न आहोत आम्ही आणि डोंगर पायथ्याला राहणारी आम्ही लोक आहोत. डोंगर पायथ्याला लोकवस्ती असणारी गावं माझ्या गणामध्ये येतात. पण या ठिकाणी जर तुम्ही नीट बघितलं तर आमच्या प्रत्येक गावच्या पाणी पुरवठा योजना ह्या नदी लगत आहेत, धरणा लगत आहेत. त्याच्यामुळं पाणी पुरवठ्याच्या विहिरी, पाणी पुरवठ्याच्या योजना, त्यांच्यासाठी लागणारं पाणी हे खालून उचलून वरती न्यावं लागतं आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लाईट बिल लोकांना येतं. मग त्यावर काम होणं येणाऱ्या काळामध्ये फार गरजेचं आहे. मी माझ्या स्वतःच्या गावामध्ये माझी आई आज पसरणी गावची सरपंच आहे आणि माझ्या आईच्या माध्यमातून मी पसरणी गावामध्ये फार कामं केलेली आहेत आणि एक रोल मॉडेल सेट केलेलं आहे की कशा पद्धतीचं विजन हे येणाऱ्या काळामध्ये पंचायत समितीमध्ये प्रत्येक गावामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचं एक उदाहरण पसरणी आहे. आज माझ्या गावामध्ये जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती तालुक्यातली पहिली सोलर विद्युत पुरवठ्यावर चालणारी पाणी पुरवठ्याची योजना आहे. माझ्या गावामध्ये मी 18 किलोवॅटचा विद्युत निर्मिती प्रकल्प उभा केलेला आहे सोलरचा, ज्यामुळे माझ्या पाणी पुरवठा आमच्या गावच्या योजनेचं 50% जास्त लाईट बिल माफ होतं. आज जर पसरणी गावामध्ये माझी आई सरपंच असताना तिच्या कार्यकाळामध्ये मी हे सर्व केलंय तर मी येणाऱ्या काळामध्ये माझ्या पंचायत समितीमधल्या प्रत्येक गावामध्ये या प्रकारची योजना उभी करणार की जेणेकरून त्या पाणी पुरवठ्याची बिलं कमी येतील आणि पाणीपट्टी जी आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना मोठ्या प्रमाणात आज आकारली जाते ती सुद्धा ती कमी करायला आम्हाला तिथं मदत होईल. हा झाला विषय पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातला. रस्ते असतील या सर्व गोष्टींमधला. पंचायत समिती कार्यक्षेत्राच्या बाहेर जे की सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो असा की या भागामधला जवळपास 50 ते 60% वर्ग हा पुणे आणि मुंबईसाठी रोजगारासाठी बाहेर राहतो. आज
जर 50 ते 60% लोक आमच्या गणातील लोक जर परगावी कामानिमित्त जात असतील, अनेक दशकांपासून राहत असतील, तर खऱ्या अर्थाने ही या ठिकाणी असणाऱ्या लोकप्रतिनिधी ज्यांनी पूर्वी या ठिकाणी नेतृत्व केलं, आजही करत आहेत, त्यांचा कुठंतरी कमतरता आहे असं मी समजतो. जर तुम्ही या ठिकाणी रोजगार निर्मिती आणू शकला नाहीत तर कुठंतरी तुम्ही या भागामधला विकास करण्यामध्ये कमी पडलाय. आणि माझा येणाऱ्या काळामधला सर्वात प्रथम अजेंडा हाच राहणार की मोठ्या प्रमाणात या भागामध्ये रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगाने मोठा प्रयत्न राहणार आहे. आणि त्यावर मी भरपूर काम करणार. आणि त्यासाठी काम करण्याचं मोठं प्लॅटफॉर्म आहे भारतीय जनता पक्ष. कारण भारतीय जनता पक्षाची सत्ता आज केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे. विविध मंत्रिमंडळातील मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि ते सर्वजण सामान्य कार्यकर्त्याला ताकद देत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये रोजगार निर्मिती हा अजेंडा राहणार की आमची जी मुलं, आमचे जे बांधव आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नोकरीनिमित्त गेलेले आहेत, व्यवसाय निमित्त गेलेले आहेत, ते गावाला येऊन सुद्धा चांगला व्यवसाय करू शकतात. यावर माझा येणाऱ्या काळामध्ये भर राहणार. क्या बात आहे, क्या बात आहे. परंतु एक प्रश्न विचारायचा राहिला तुम्हाला की मध्ये विरोधकांनी तुमच्यावर जी एक आरोप केलाय की महावितरणची जी 57 लाखाची तुम्ही योजना आणली, तर ती योजना तुम्ही आणलीच नाही किंवा त्याच्यातली काही कागदपत्रच नाहीत. तर त्या विरोधकांच्या आरोपावर नेमकं तुम्हाला काय स्पष्टीकरण द्यायचं आहे सर? बघा, मागच्या 4-5 वर्षांपासून मी या भागामध्ये काम करतोय. मी मगाशी उदाहरण दिलं की पसरणी गाव, जिथे माझी आई सरपंच आहे, ते एक रोल मॉडेल मी बनवलेलं आहे. आणि मला प्रशासनामध्ये कशा पद्धतीने प्रक्रिया राबवल्या जातात ह्याचा संपूर्ण अभ्यास आहे. आज जर मी कुठल्याही प्रकारचा वर डोक्यावर हात नसताना सुद्धा फक्त माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या गावातल्या सामान्य नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या आशीर्वादाने जर माझ्या एका गावामध्ये 5,60,00,000 रुपयाची कामं आणू शकतो. क्या बात आहे. तर हा जो 57 लाखाचा जो काय विषय आज माझ्यावरती म्हणजे अशा पद्धतीने आरोप केला जात आहे की कुठल्याही पद्धतीची कसलीही प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आज 57 लाख रुपये आणले असा बोबाटा मी करतोय, तर माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे आरोप माझ्यावर करू नका. माझ्याकडं त्या 57 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता आहे. आणि प्रशासकीय मान्यतेचा कागद हातामध्ये पडल्यानंतरच मी लोकांसमोर हे काम मंजूर झाले अशा पद्धतीची माहिती या भागातील लोकांना दिली. खरं तर हे 57 लाख रुपये हा आकडा याला मी महत्त्व देत नाही. आज 57 लाख म्हणजे तसा विचार केला तर फार मोठा आकडा नाही. आज कोट्यावधी रुपये मंजूर होतात, त्यांची कामं केली जातात, जे आणतात ते त्याच्याबद्दलची माहिती किंवा आम्ही केलेल्या याबद्दलची जाहिरात लोकांमध्ये करत असतात. माझ्या दृष्टिकोनातून तो आकडा महत्वाचा नाही, मात्र त्या 57 लाखातून केलं काय जाणार आहे हे फार महत्वाचं आहे. पश्चिम भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर महावितरणच्या माध्यमातून जी कामं झालेली आहेत ती कामं 30-30, 35-35 वर्षांपूर्वी झालेली आहेत. आमच्या भागामध्ये आता पूर्वी गावं छोटी होती, आता नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी म्हणजे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळं लोकांनी घरं मोठी बांधायला सुरुवात केली. पूर्वी बैठं घर होतं, आता ते 1 मजल्याचं व्हायला लागलं. त्याच्यानंतर गावामध्ये घरांची रुंदी वाढायला लागली. त्याच्यामुळे जी 30-35 वर्षांपूर्वी महावितरणनी केलेली कामं होती त्यामुळे लोकांना अडचणी यायला लागल्या. म्हणजे उदाहरणार्थ 35-35 वर्ष जुने पोल या ठिकाणी आजही आहेत. अनेकांच्या घरांच्या वरून महावितरणच्या लाईटच्या तारा गेलेल्या आहेत. भागातल्या अनेक ठिकाणी अनेक वाड्या वस्त्यांवरती स्ट्रीट लाईट म्हणजे पथदिवे नाहीयेत. अनेक ठिकाणी शेती पंपाचा असणारा जो काही एजीचा डीपी म्हणतो आपण, त्याची क्षमता म्हणजे त्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी असल्यामुळं ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये सर्व मोटर चालू होतात तेव्हा डीपी जळण्याचे प्रकार, फ्यूज उडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. बऱ्याच ठिकाणी पोल वाकलेले आहेत, तारा खाली लोंबत आहेत, असे प्रकार आहेत. काही ठिकाणी लोकांची अपेक्षा आहे की खांब हा रस्त्याच्या मध्ये आहे, मात्र तो साईडला जाणं अपेक्षित आहे. या सर्वांवरती आजपर्यंत काम होणं अपेक्षित होतं, पण ते काम झालेलं नाहीये. मला ते समजलं की अशा प्रकारची लोकांची गरज आहे, अशा प्रकारच्या कामांची लोकांची मागणी आहे. त्यामुळे मी योग्य पद्धतीचा पाठपुरावा केला
आणि तो निधी मंजूर करून आणला. बरं, तो निधी मंजूर करत असताना एकसर सारखं गाव असेल, कुसगाव सारखं गाव असेल, त्याच्यानंतर पसरणी सारखं गाव असेल, अगदी व्याहाळी चिखली सारखी गावं असतील, ह्या प्रत्येक गावातून प्रत्येक गावच्या ग्रामपंचायतीचं मागणी पत्र माझ्याकडे आहे आणि कुठलंही मागणी पत्र जोडल्याशिवाय समोरून प्रशासन त्याला मान्यता देत नाही. ही एवढी गोष्ट सुद्धा समोरच्या मंडळींच्या लक्षात येत नाही. त्यामुळे माझ्याकडे उद्या त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये त्या प्रशासकीय मान्यतेच्या ला जोडलेले सर्व कागद घ्यावे आणि ते लोकांसमोर ठेवावे. त्यांच्या लक्षात येईल की ती प्रशासकीय मान्यता ही कुठल्या आधारावर मिळालेली आहे. त्यामुळे कुठलेही आरोप करत असताना थोडंसं त्याबद्दल माहिती घेणं गरजेचं असतं. तर मी ज्या गोष्टी आता तुम्हाला सांगितल्या, या सर्व गोष्टी येणाऱ्या काळामध्ये त्या 57 लाखांच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत. म्हणजे घरांच्या शेजारून घरांवरून गेलेल्या तारा त्या काढून त्या ठिकाणी केबल टाकल्या जाणार आहेत, ज्या केबलमुळे शॉक लागत नाही. तर सिंगल बंच असतो, त्याच्यामुळे तिथं अडचण लोकांची सुटणार आहे. जिथं जिथं खांब वाकलेले आहेत ते सरळ करण्याचं काम त्याच पैशातून केलं जाणार आहे. जिथं पथदिवे स्ट्रीट लाईटचे गाळे ओढलेले नाहीत ते ओढण्याचं काम त्या 57 लाखातून केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी डीपीची क्षमता वाढवणं अपेक्षित आहे तिथं ट्रान्सफॉर्मर बदलण्याच्या गोष्टी किंवा कामं त्या माध्यमातून केली जाणार आहेत. हे सर्व प्रश्नांचा अभ्यास आहे, हे सर्व प्रश्नांची जाण आहे आणि त्याचा योग्य पाठपुरावा करून ते पैसे आणण्याचं धाडस आहे. म्हणून तर मी बोलतोय. वा वा, खूप छान. तुमचं स्पष्टीकरण अतिशय प्रभावी होतं आणि त्या दृष्टीनं तुम्ही कार्य करताय याचा सर्वसामान्य जनतेला सुद्धा अतिशय अभिमान असेल. तुमचा हा भाग अगदी निसर्गानं नटलेला, निसर्गाची मुक्त हस्ते उधळण असलेला भाग आहे. मग पर्यटनाच्या दृष्टीनं अशी काही तुमच्याकडे योजना आहे का की ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्ही या भागाकडे पर्यटक कशी येतील यासाठी तुमच्या मनात काय असं प्लॅन काय आहे? खरं तर सांगतो तुम्हाला, या भागाला निसर्गाने खूप दिलेला आहे. येस, आम्हाला कुठं काय जाण्याची गरज नाहीये. ह्या भागात आला तरी माणसाला इथून जाऊशी वाटत नाही. येस, आता या माध्यमातून या ठिकाणी रोजगार निर्मिती होणं खूप गरजेचं आहे. येस, म्हणजे प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी कृष्णा नदीवरील सर्वात पहिलं धरण आहे. कृष्णा ही दक्षिण भारतातली सर्वात मोठी नदी आहे आणि या दक्षिण भारतातल्या सर्वात मोठ्या नदीवरती असणारं पहिलं धरण, ज्याला आपण धोम धरण म्हणतो, ते या ठिकाणी आहे आणि त्याचा फुगवटा मोठा आहे. आणि त्या फुगवट्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघितलं तर फार चांगल्या पद्धतीने निसर्गाने इथं देणगी दिलेली आहे. आज कृष्णामाईचं मंदिर जे उगमस्थानाच्या ठिकाणी आहे तेही या ठिकाणी आहे. ते बघण्यासाठी आज दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. तर या ठिकाणी तिथं कुठल्या तरी प्रकारचं चांगल्या प्रकारचं अशी तिथं एक चांगल्या पद्धतीचं तिथं काम होणं गरजेचं आहे. त्याची जाहिरात होणं गरजेचं आहे, जेणेकरून दक्षिण भारतच नाही तर संपूर्ण देशातून ते मंदिर बघण्यासाठी लोक आलेली पाहिजेत. त्यानंतर जर इथं तुम्ही बघितलं तर वॉटर स्पोर्ट्स, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, बोटिंग यासाठी प्राधान्य देऊन स्थानिक मुलांना सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाचगणी आणि महाबळेश्वरच्या पायथ्याला असणारा आमचा भाग आहे. तर पाचगणी आणि महाबळेश्वरच्या पायथ्याला असणाऱ्या या भागाला ऍक्सेस रोड्सची गरज आहे. ज्या दिवशी इथं ऍक्सेस रोड्स येतील त्या दिवशी तुम्हाला आम्हाला काही करायला लागणार नाही. या भागातला माणसाला आपोआपच उमजेल की इथं कशा पद्धतीचे कोणते व्यवसाय उभे राहू शकतात. ॲग्रो टुरिझमला इथं खूप मोठं प्राधान्य आहे, म्हणजे इथं स्कोप आहे. तर ॲग्रो टुरिझमचे व्यवसाय इथं उभे राहिले तर लोकांना त्यातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीचं एक आमच्या समोर एक मोठा रोड मॅप आहे आणि त्याच्यावर 100% काम होणार. कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अगोदर करून दाखवलेलं आहे. लक्षात घ्या, आजपर्यंत गोरगरिबांचे सामान्यांचे प्रश्न, मी साधा ग्रामपंचायतीचा सदस्य पण नाही, पण मी लोकांचे अनेक प्रश्न हे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. आजपर्यंत आंदोलनं करून सोडवलेले आहेत. उद्या जर मला पंचायत समितीमध्ये लोकांनी पाठवलं तर त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला आंदोलन करावं नाही लागणार. यस यस यस, थँक्यू व्हेरी मच. पुढचा एक शेवटचा प्रश्न की तुम्ही कोणत्या निकषावर निवडून याल
आत्ता तुम्हाला मिळणारा पाठिंबा नेमका कसा आहे तुमच्या गणामध्ये आणि तुमच्या विजयाचं नेमकं गणित कसं आहे की तुम्ही निवडून येणार हे सर्व आम्ही अनेक ठिकाणी गेलो आत्ता अनेक लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या मुलाखती घेतल्या सर्वसामान्य लोकांचा कल सुद्धा तुमच्या बाजूने आहे तर त्या निवडून येण्याचा निकष काय कसे निवडून येणार आहात तुम्ही काही स्पष्टीकरण द्याल का? तुम्हाला खरं सांगतो मी निवडणुकीपुरता काम करणारा किंवा निवडणूक आली म्हणून जागा झालेला कार्यकर्ता नाही. मी रोज काम करतो मी रोज माणसांमध्ये असतो आणि या गणातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी 24 तास उपलब्ध असतो. क्या बात. तुम्ही कुठल्याही आडीनडीला रात्रीच्या 12 वाजता फोन करा माझ्यासारखा कार्यकर्ता उपलब्ध असतो आणि हा विश्वास मी जनमानसांच्या मनामध्ये मागच्या 4-5 वर्षांमधून निर्माण केलेला आहे. माझ्याकडे कुणी येऊ द्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी राजकारण करत असताना समाजकारण करत असताना काय इथिक्स आणि प्रिन्सिपल्स ठेवलेले आहेत. म्हणजे माझे काय अनुशासन आहे. माझ्याकडे विरोधक जरी आला त्याची अडचण घेऊन भले तो विरोधी पक्षाचा जरी असला तिथला मोठा नेता असला सामान्य कार्यकर्ता असला आणि तो त्याची एखादी अडचण घेऊन आला तर मी कधीही त्याचा पक्ष बघून त्याचं काम थांबवलं नाही अडवलं नाही. मी माझ्याकडं आलेला आहे त्यांनी मला मदत मागितलेली आहे आणि हे करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे ईश्वराने दिलेलं आहे आणि ते मी करणार. हे मी या पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे आज या क्षणाला विरोधकांचे अनेक कार्यकर्ते अनेक लोक सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न करतायत आणि देवासमोर प्रार्थना करतायत की भाईंसारखा माणूस निवडून आला पाहिजे. आज मी तुम्हाला सांगतो आजच्या राजकीय प्रक्रियेमध्ये प्रवास आजच्या निवडणुका तुम्हालाही माहिती आहे कशा प्रकारच्या असतात. मोठ्या प्रमाणात निवडणुकांमध्ये काय काय गोष्टी होतात हे मला सांगण्याची वेगळी गरज नाही आहे. पण मी फार नशीबवान माणूस आहे की आजच्या ह्या युगामध्ये सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी आज माझ्या गणातल्या माझ्या भागातल्या आया बहिणींनी त्या 2 दिवसापूर्वी एका प्रचाराच्या ठिकाणी माझ्यासाठी ओवाळत असताना खरं तर जेव्हा एखादी आई एखादी बहीण आपल्याला निवडणुकीला प्रचारासाठी आल्यानंतर ओवाळती तर भाऊ म्हणून मुलगा म्हणून तिच्या ताटात ओवाळणी टाकण्याचं काम आपलं असतं. पण मी एवढा नशीबवान आहे की मी त्यांना ओवाळणी देण्याऐवजी माझ्या आई बहिणींनी माझ्या पदरात दान दिलं. मग ते 10 रुपयाचं असू दे 100 रुपयाचं असू दे 200 रुपयाचं असू दे 500 रुपयाचं असू दे आणि माझ्या आया बहिणींनी 2 दिवसापूर्वी माझ्यासाठी काय असं नाही 21,000 रुपयाचं दान मला मिळालं. ह्यातच मी जिंकलोय आणि हाच माझा खऱ्या अर्थाने विजय आहे. त्यामुळं गोरगरिबांमध्ये सामान्य माणसांना तो विश्वास मी मागच्या 5 वर्षामध्ये दिलेला आहे. कुठेही भागामध्ये एखाद्या ठिकाणी चोरी झाली तरी मला पहिला फोन येतो भाई असा असा प्रसंग घडलाय. मी 1, 2, 3 वाजलेत कधी बघत नाही त्या ठिकाणी पोचतो. आज माझ्या मिसेस माझ्या मंडळी ह्या डॉक्टर आहेत. कुसगाव गावामध्ये त्यांचा दवाखाना आहे पसरणीमध्ये आहे. अगदी रात्रीच्या 2 वाजता जरी एखाद्याच्या घरी मेडिकल इमर्जन्सी आली तरी आमचं कुटुंब जातं. आम्ही दोघे नवरा बायको जातो तिथं जाऊन त्यांच्या अडचणीला उभं राहतो. त्याच्यामुळं आम्ही रोज काम करणारी माणसं आहे आणि आजचा खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगतो की या भागातल्या प्रत्येक आई बहीण माणूस याच्या मनात आज माझं जे स्थान आहे ते स्थान ठरलेलं आहे आणि उद्याच्या प्रक्रियेमध्ये माणसांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे. भागातल्या लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. भागातला प्रत्येक माझ्याशी संपर्कात असणारा माझ्यावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती त्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपल्या पै पाहुण्यांना फोन करतोय त्यांच्याशी संपर्क साधतोय की यावेळेस काही झालं तरी स्वप्नील भाईंना आपल्याला पंचायत समितीमध्ये पाठवायचं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करा मतदान करा. एवढा मोठ्या स्वरूपात लोक माझ्यासाठी काम करतायत हे माझं मी नशीब समजतो. त्याच्यामुळं मी 100% उद्याच्या पंचायत समितीच्या यशवंतनगर गणाच्या निवडणुकीमध्ये विजय होणार आहे एवढा विश्वास मला लोकांनी पावलोपावली चालताना सुद्धा दिलेला आहे आणि ह्या विश्वासाच्या आधारावरतीच मी खरं तर तुमच्या चॅनलच्या समोर हे बोलू शकतो. वा वा खूप छान खूप छान. खरं तर आधुनिक भारतामध्ये असे सुशिक्षित उच्च शिक्षित युवक आज ह्या राजकारणाच्या प्रवाहात किंवा ह्या राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण आणि आपल्या गावचा आपल्या परिसराचा विकास करतायत हे पाहून
खरंच आपल्या सर्व भारतातील सर्व महाराष्ट्रातील लोकांना अतिशय हेवा वाटत असेल, अभिमान वाटत असेल. आणि इथं आपले स्वप्नीलभाई गायकवाड हे स्वतः इंजिनियर आहेत. इथल्या गटातले उमेदवार रोहित वाडकर हे सुद्धा इंजिनियर आहेत. हे दोघं अतिशय उच्च शिक्षित तरुण असून सुद्धा नोकरीच्या पाठीमागं न धावता फक्त आपल्या समाजाचा विकास, ह्या परिसराचा विकास करण्यासाठी आत्ता हे निवडणुकीला उभे आहेत. स्वप्नीलभाई, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी अंदाज घेतला तुम्ही निवडून येणारच आहात, पण विरोधकांना धास्ती आहे की तुम्ही निवडून आला तर स्वप्नीलभाई भविष्यात सुद्धा आपल्याला जड जातील. ह्या जड शब्दाचा नेमका अर्थ काय? विरोधकांनी नेमकी तुमची एवढी धास्ती का घेतलेली आहे? नाही, खरं तर मलाही हा प्रश्न पडलेला आहे की जड जाईल याचा अर्थ काय नक्की, मी कुणाला जड जाईल? बरोबर. आज या ठिकाणी जर एखाद्या सामान्य शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम मी करतो. मग मी कुणाला जड जातो? जर एखादा मुलगा त्याला कुठंतरी प्रशासकीय कार्यालयामध्ये, विद्यार्थ्याला एखाद्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तिथं त्याला न्याय मिळत नसेल, त्याचं एखादं काम होत नसेल, तर माझ्या एका फोनवर त्या मुलाचं, विद्यार्थ्याचा प्रश्न सुटतो. बरोबर का चुकीचं? मग नक्की मी त्या विद्यार्थ्याचा प्रश्न सोडवणारा माणूस आहे, मी कुणाला जड जाणार आहे? म्हणजे या पद्धतीचा प्रचार केला जातोय तर हे खरं आहे की माझ्याही अनेक वेळा कानावरती ह्या गोष्टी आलेल्या आहेत. पण लक्षात घ्या, या ठिकाणी असणारा शेतकरी, या ठिकाणी असणारी माझी माय माऊली, या ठिकाणी असणारा माझा विद्यार्थी भाऊ, या ठिकाणी असणारी माझी लाडकी बहीण, या ठिकाणी असणारे माझे वृद्ध आजी आजोबा, या प्रत्येक माणसाचा या भागातल्या मी विश्वास आहे. लक्षात ठेवा, त्या प्रत्येक माणूस माझ्याकडे आशेने बघतोय आणि त्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये अडीअडचणीला मी उभा राहिलेलो आहे. त्याच्यामुळे मी कसा जड जाणार आहे ह्याचं सुद्धा स्पष्टीकरण खरं तर विरोधामध्ये प्रचार करणाऱ्यांनी लोकांना देणं खूप गरजेचं आहे. अरे, जे प्रश्न उपस्थित करतात ज्यांच्यासमोर, त्या कार्यकर्त्याचं सुद्धा काम तुमच्या मी करतो. अडीअडचणीला त्याच्या मी उभा राहतो. अगदी पोलीस स्टेशनपासून, तहसीलदार कचेरीपासून, पंचायत समितीपर्यंत मी प्रत्येक माणसाच्या अडीअडचणीला उभा राहतो. आणि एका मिनिटात मी रेंजमध्ये असणारा कार्यकर्ता आहे, मी लगेच उपलब्ध होतो. त्यामुळे मी कसा कुणाला जड जाणार आहे? खूप खूप छान. खरं तर वाई तालुक्याच्या पश्चिम भागात एक उमद नेतृत्व तयार होतंय. इथल्या लोकांना तुमचा अभिमान आहे, भविष्यातही राहील. धन्यवाद भाई. स्वप्नीलभाईंनी स्वतःच्या विजयाचं स्पष्टीकरण, भविष्यातील त्यांची भूमिका आपल्या सर्वांना सांगितलेली आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिशय सुशिक्षित अशी नेतृत्व सध्या घडतायत, तयार होत आहेत. त्यामुळं या मुलाखतीला एक विशेष महत्त्व आहे. नोकरीवर लाथ मारून ह्या परिसराचा विकास करण्यासाठी हे आलेले स्वप्नीलभाई हे स्वतः एक इंजिनियर आहेत. या गटाचे उमेदवार रोहित वाडकर हे सुद्धा स्वतः इंजिनियर आहेत. ही तरुण युवा पिढी सध्याचा भारत घडवण्यासाठी पुढे येते आणि समाजकारणात पडते, याचा खरंच आपल्या सर्वांना अभिमान असेल. स्वप्नीलभाई, तुम्ही अतिशय समर्पक अशी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. तुम्ही तुमच्या भविष्यातील योजना अगदी स्पष्ट केल्या. तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी निरंजना न्यूज उपसंपादक मधुकर खरे आपल्या सर्वांचे आभार मानतो.